नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या तारखांना आपली टीपीए एक्झाम आता होणार आहे. तर या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आता टॉपिक वाईज प्रिडिक्शन या व्हिडिओ सिरीज मध्ये बघणार आहोत. आणि आजचा सर्वप्रथम टॉपिक आहे एप्टिट्यूड मधील रेशो अँड प्रपोर्शन. या घटकावरती कुठल्या प्रकारची आधी एक्झाम्पल विचारली गेली होती, कुठली विचारली जाऊ शकतात, ही संभाव्य प्रश्न तुम्हाला मी आपल्या लॉजिक्स आणि ट्रिक्स नुसार या ठिकाणी एक्सप्लेन करून देणार आहे. तुम्हाला फायनल टच मिळेल आणि तुम्हाला रिव्हिजन देखील करता येणार आहे काही टॉपिक्सची. स्पेसिफिक काही टॉपिक्स मी कोर्स मध्ये देणार आहे आणि टेस्ट सिरीज मध्ये देणार आहे. तर तुम्हाला युट्यूब वरती एक 3 ते 4 लेक्चर आपल्याला या प्रिडिक्शन सिरीजचे अवेलेबल होणार आहेत. तर आपण सुरुवात करूया आजच्या ह्या टॉपिकला, प्रिडिक्शन सिरीजच्या पहिल्या पार्टला. मित्र हो, टॉपिक वाईज तर पहिला प्रश्न जो आहे तो इन्कम एक्सपेंडिचर वरती विचारला गेला होता रेशो अँड प्रपोर्शन मध्ये. तर याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते आपण पुन्हा एकदा या ठिकाणी रिवाइज करूया. लक्षात घ्या, द रेशो ऑफ द मंथली इन्कम ऑफ ए अँड बी इज 7:5. ओके, 7:5 हा रेशो या ठिकाणी दिलेला आहे ए आणि बी चा मंथली इन्कमचा. राईट, देन त्यांनी आपल्याला पुढचा रेशो दिलेला आहे तो रेशो ऑफ द मंथली एक्सपेंडिचर. तो रेशो जो आहे एक्सपेंडिचरचा तो गिवन आहे 5:4. राईट, त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे इफ ए सेव्स 90,000 रुपीज, ए ने सेव्ह केले 19,000 रुपीज. ओके, देन बी सेव्स 8,000 रुपीज, तर बी सेव्स 8,000 रुपीज. ओके, तर अशा प्रकारे हे या ठिकाणी मांडणी आधी सर्वप्रथम आपण करून घ्यायची आहे आपल्या लॉजिक नुसार. त्यानंतर आपल्याला विचारलेलं काय आहे, देन द मंथली इन्कम ऑफ ए. तुम्हाला सर्वांना कन्सेप्ट माहिती पाहिजे की इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग, एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग. ओके, आता काय करायचंय लॉजिक नुसार, काय करायचंय क्रॉस मल्टिप्लाय आपण करतो या ठिकाणी. 7 चोक 28 आणि 5 गुणिले 5 म्हणजे 25. तर या 28 मधून हे 25 मायनस करा, तुम्हाला 3 पार्ट या ठिकाणी मिळतील. किती पार्ट याचा फरक मिळेल, 3 पार्टचा त्या ठिकाणी रेशोचा डिफरन्स तुम्हाला मिळणार आहे. बघा मी पुन्हा सांगतोय, 7 × 4 28, 5 × 5 25 यांचा डिफरन्स घ्या, 3 पार्टचा डिफरन्स तुम्हाला मिळाला. आता ह्या डिफरन्सला आपल्याला कम्पेअर करायचंय कोणासोबत, हा 4 इकडे मल्टिप्लाय करेल आणि हा 5 तिकडच्या नंबरला मल्टिप्लाय करेल आणि देन यांचं सबट्रॅक्शन करून या 3 पार्ट सोबत कंपॅरिझन करायचं आहे. एक्स न मांडता या लॉजिकने तुम्हाला हे सॉल्व्ह करता यायला पाहिजे. मग आता काय होणार आहे बघा, 19 चोक जर केले आपण या ठिकाणी 76,000 मिळतील, 76,000 मिळतील बरोबर. नंतर 8×5 या ठिकाणी 40,000 मिळतील. राईट, सो 76 मधून 40 जर आपण मायनस केले तर आपल्याला 36,000 मिळतील. राईट, सो 3 पार्ट जर 36,000 आहे, 1 पार्ट आपला किती असणार आहे 12,000 चा असणार आहे या ठिकाणी. ओके, 1 पार्ट इज इक्वल टू 12,000. त्यांनी विचारलेला आहे इन्कम ऑफ ए. मग ए च इन्कमचा रेशो 7:5 होता या ठिकाणी, तो 7 पार्ट मध्ये आहे, ए हा 7 पार्ट मध्ये आहे. 12,000 प्रमाणे त्या ठिकाणी किती होऊन जाईल, 12 7 जा 84,000 होऊन जाईल. ओके, 84,000 होऊन जाईल. तर याचं आन्सर जे असेल ते 84,000 असेल. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन वरून देखील डायरेक्टली करता येणार आहे. काय करायचं आहे, इन्कम कोणाचं विचारलेलं आहे, ए च विचारलेलं आहे. ए साठी 7 पार्ट, तर 7 च्या मल्टिपल मध्ये फक्त तुम्हाला या ठिकाणी 84च दिसत आहे. डायरेक्ट तुम्ही मार्क करू शकता, पण काही वेळेस काय होणार आहे की 7 च्या मल्टिपल मध्ये सर्व ऑप्शन दिलेले असू शकतात. सो तुम्हाला ही मेथड ही माहिती पाहिजे त्या ठिकाणी, ही शॉर्ट ट्रिक ही तुम्हाला माहिती पाहिजे बरोबर. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. मग आता बघा पुढचा त्याच पॅटर्नचा प्रश्न आपण पुन्हा रिवाइज करून घेऊया. द इन्कम ऑफ ए अँड बी आर इन द रेशो 4:5. देन देअर एक्सपेन्सेस आर इन द रेशो 2:3. आधी इन्कमचा रेशो आहे A:B चा 4:5. राईट, एक्सपेंडिचरचा रेशो आहे 2:3 बरोबर. आता काय करायचं आपल्याला, याची सेव्हिंग जी आहे ए अँड बी सेव्ह 7,200. ओके, देन तिकडे यांची सेव्हिंग जी आहे 6,000 आहे बरोबर. आता काय करायचंय आपल्या मेथडने, पुन्हा 4 3 जा 12, 5 2 जा 10, 12 मधून 10 गेले, 2 पार्ट इज बिलोंग्स टू इक्वल टू 72,000 ला हा 3 मल्टिप्लाय करेल. ओके, 7,200 आहे त्या ठिकाणी. ओके, 7,200 आहे, तर याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 7,200 ला याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. 0 0 3 2 जा 6, 7 3 जा 21. राईट, इकडे जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 12,000 मिळून जाईल. यांचा गॅप घ्यायचा आहे 12,000. इथून जर आपण वजा केले
तर ते पुढचे 8 आणि ते 9600 2 पार्ट बरोबर 9600 मिळेल. तर 1 पार्ट इज इक्वल टू किती होऊन जाईल हाफ 4800 होऊन जाईल. 4800 होऊन जाईल. आपल्याला विचारलेलं काय आहे तर इन्कम ऑफ एच विचारलंय 4 पार्ट. तर याला डायरेक्टली 4 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. 0 0 2 कॅरी 3 16 आणि 3 19. तर 19 200 म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये सी मध्ये आपल्याला गिवन आहे. आय होप तुम्हाला आता या एक्झाम्पल साठी हा अप्रोच पूर्णपणे क्लिअर झाला असेल. जर अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करता यायला पाहिजे. याला आपण ऑप्शन वरून जाऊ शकतो का? जर आपण विचार केला की 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे, 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे, पण 4च्या मल्टिपल मध्ये आता 2 ऑप्शन आहेत. 24,000 आहे ओके, आणि 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे तर तुम्हाला एक माहिती पाहिजे 4चा रूल की 2 डिजिट जर लास्टला असतील तर 4ने सर्वांना भाग जाणार आहेत, म्हणजे सर्वच 4च्या मल्टिपल मध्ये आहेत. मग तेव्हा तुम्हाला हा लॉजिक त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे. आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल. चला पुढे जाऊया. त्याच पॅटर्नवर आधारित एक अजून दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याला देखील आपण या ठिकाणी क्लिअर करूया. मागच्या पॅटर्न मध्ये काय होतं की त्यांचा जो डिफरन्स होता, जे सेव्ह होणारी रक्कम होती ती डिफरंट होती. इथं मात्र म्हटलं असेल इच सेव्ह ₹50, म्हणजे दोघांची त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे सेव्हिंगची ती सेम आपल्याला दिलेली असणार आहे. मग जर आता त्यांना मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम घ्यायची आहे तर त्याच पॅटर्न वरती आधारित हा प्रकार ते मे बी तुम्हाला विचारू शकतात. सो याला देखील तुमचं कन्फ्युजन मी या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. काय दिलेलं आहे बघा, रेशो जो दिलेला आहे तो 4:5 दिलेला आहे आधीचा. देन एक्सपेन्सेसचा रेशो 7:9 आहे ओके. तर ह्या ठिकाणी हा आपण 50 सेव्ह करतो, हा आपण 50 सेव्ह करतो. अप्रोच तोच ठेवायचा आहे ओके. अप्रोच आपल्याला तोच ठेवायचा आहे. काय करायचंय बघा, 9 गुणिले 4 36, 7 5 35, 36 मधून 35 गेले डायरेक्टली 1 पार्ट मिळतो. म्हणजे आपल्या मेथडने आपल्याला 1 पार्टच रिक्वायर असतो ओके. मग पुन्हा आता हा 9 इकडे मल्टिप्लाय करेल, हा 7 तिकडे मल्टिप्लाय करेल, अप्रोच सेम ठेवायचा आहे. 9 5 केले तर 450 होतील या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन. इकडे 7 5 35 आणि 0 350 होतील. यांचा गॅप जर घेतला फक्त 100 रुपयाचा असेल तर 1 पार्ट बिलोंग्स टू 100 रुपीज. 1 पार्ट बिलोंग्स टू 100 रुपीज राईट. एक पार्ट जर 100 रुपयाचा आहे, त्यांनी विचारलेलं फाइंड द सम ऑफ देअर इन्कम, त्यांच्या इन्कमची सम आपल्याला काढायची. म्हणजेच हे 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर 400 आणि याने याला मल्टिप्लाय केलं तर 500 आणि यांची सम ही 900 असेल, जे की तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. तुम्ही सिंपल रेशोच्या मेथडने जाऊ शकतात की 4 आणि 5 याची सम 9 पार्ट होत आहे, तर 9च्या मल्टिपल मध्ये कुठला ऑप्शन आहे. मग काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली ऑप्शनने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार आहेत. मग परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारे स्मार्ट वर्क करता आलं तर नक्कीच सर्वांना करायचं आहे. जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पल कडे. तशाच पद्धतीने अजून एक प्रश्न आहे. इन्कमचा रेशो 1:2 आहे. देन एक्सपेन्सेसचा रेशो 1:3 आहे. सेव्स 4000, प्रत्येक जण इच सेव्स 4000. इकडे 4000 घ्या, इकडे पण 4000 घ्या राईट. इकडे पण 4000 घेतला. आता आपल्या लॉजिकने जाऊया. 3 1 जा 3, 2 1 जा 2, 3 मधून 2 गेले 1 पार्ट. दिस 1 पार्ट बिलोंग्स टू 3 ने याला मल्टिप्लाय करा, हा 12K होऊन जाईल. 1 ने याला मल्टिप्लाय केलं ओके, हा 4K झाला. तर यांची सबट्रॅक्शन केली, 12 मधून 4K गेले, 12,000 मधून 4,000 गेले तर 8,000. 1 पार्ट आहे 8,000 चा. 1 पार्ट आहे 8,000 चा बरोबर. 1 पार्ट जर 8,000 चा आहे तर आपल्याला आता त्यांचा डिफरन्स विचारलेला आहे. फाइंड द डिफरन्स ऑफ देअर इन्कम. तर 8 ने आपल्याला फक्त यांचा डिफरन्स घ्या. 2 मधून 1 पार्ट गेला, 1 पार्टचा डिफरन्स आहे. सो 1 पार्ट इज इक्वल टू 8,000 इयर ओके. तर आन्सर विल बी अगेन 8,000 या ठिकाणी बरोबर. तर लक्षात घ्या 8 ने याला मल्टिप्लाय केलं 16,000, 8,000 ने याला मल्टिप्लाय केलं काय होईल 8,000, हा 16,000, दोघांचा गॅप घेतला 8,000 होऊन जाईल बरोबर. डायरेक्टली तुम्ही थिंक करू शकता 2 मधून 1 गेला, 1 पार्टचा डिफरन्स आहे त्यांचा, 1 पार्ट म्हणजेच 8,000. हे डायरेक्टली तुम्हाला सांगता यायला पाहिजे. जाऊया नेक्स्ट पॅटर्न कडे. आता हे दोघी एक्झाम्पल तुम्हाला त्याच पॅटर्नच्या एक्झाम्पलला इझी करण्यासाठी मी ऍज अ होमवर्क म्हणून ठेवतोय. तुम्ही प्रॅक्टिस करा, त्या पॅटर्नला समजून घ्या आणि पुन्हा या दोघांना सॉल्व्ह करून टाकायचंय ओके. चला जाऊया पुढे आपण नेक्स्ट पॅटर्न कडे. हा पॅटर्न देखील मागच्या शिफ्टला विचारला गेला होता, याला पुन्हा रिवाइज करूया. लक्षात घ्या काय करायचंय. A and B are two alloys of silver and copper prepared by mixing the metals in the ratio 11:7, 11:7 and 11:13, 11:13 respectively. If equal quantities of these alloy are melted to form a third alloy C,
द रेशो ऑफ सिल्वर अँड कॉपर इन अलॉय सी विल बी. तर लक्षात घ्या, अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला थर्ड काहीतरी त्या ठिकाणी मिळतंय अलॉय सी वगैरे, तिसरं म्हणजे दोन अलॉयचा त्या ठिकाणी मिक्सिंग आहे आणि तिसरा त्या ठिकाणी अलॉय मिळत आहे आणि इक्वल क्वांटिटी म्हटलं असेल, तुम्हाला इक्वल क्वांटिटी मिळत आहे का सम ते आधी चेक करायचं. सो 11 प्लस 7 जर केले तर 18 होऊन जाईल. 11 प्लस 13 जर आपण या ठिकाणी केले 24 होऊन जाईल. तर सेम नाहीये, तर याला सेम करण्याकरता यांचा एलसीएम घ्यायचा, तो म्हणजे 72 होईल. मग या 72 ला 18 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 18 4 जा 72. सो याला या रेशोला 4 ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात घ्या लॉजिक, या 24 ने याला डिवाइड करा, 24 3 जा 72. सो याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग 4 मल्टिप्लाय टू इट अँड 3 मल्टिप्लाय टू दिस रेशो. मग आता नंतर तुम्हाला नवीन रेशो मिळेल. काय होणार आहे बघा, 11 4 जा 44, ठीक आहे, 7 4 जा 28, नंतर 3 ने याला मल्टिप्लाय करूया, 3 गुणिला 11 केले 33. ओके, देन त्या ठिकाणी 13 3 जा 39. आता फक्त आपल्याला यांची सम करून टाकायची आहे, क्वांटिटी आपली इक्वल होणार आहे यांच्या ह्या मल्टिप्लिकेशनने. मग आता काय होईल बघा, 8 आणि 9 7, कॅरी 1, 3 and 3 6 67, 4 plus 3 7, 4 plus 3 7, 77 as to 67. हे तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये आहे. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी एनालिसिस मध्ये घेतला आहे, परंतु पुन्हा असा पॅटर्न जर आला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल आहे, पुन्हा त्याच मॅनर मध्ये जायचंय. 5 3, ओके, देन 2 1, राईट. इक्वल क्वांटिटी आहे का ते आपण सर्वप्रथम चेक करूया. 5 आणि 3 किती होतील, 8 पार्ट होतील. 2 आणि 1 किती होतील, 3 होतील. तर यांचा एलसीएम किती होईल, 24 होणार आहे. सेम क्वांटिटी नाहीये, सेम करण्याकरता याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 8 चा 24 बनवण्यासाठी याला डिवाइड करा, किंवा 8 त्रिक 24 म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय करावं. याला 8 ने मल्टिप्लाय केलं तर 24 बनणार आहे. तर याला 3 ने मल्टिप्लाय करून नवीन रेशो गेट करा आणि त्याची फक्त सम आता करून घ्या. बरोबर, तर काय होईल, 3 ने याला मल्टिप्लाय करूया, 3 5 15 झाले, 3 त्रिक 9 झाले. बरोबर, नंतर 8 दुने 16 झाले, या ठिकाणी 8 1 8 झाला. यांचे सम करूया, 9 आणि 8 17, 3 15 आणि 16 या ठिकाणी 31 होऊन जातील. 31 as to 17 हे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. आय होप तुम्हाला आता हा पॅटर्न परिपूर्ण असा एकदा रिवाइज झाला असेल. असा प्रश्न आला तर नक्कीच तुमचा रॉंग होता कामा नये. यामध्ये आपण या बॅच मध्ये सर्व कन्सेप्च्युअली क्लॅरिटी केली, बरेचसे एक्झाम्पल त्यामध्ये घेतलेले आहेत. तर लक्षात घ्या, स्ट्रिक्टली तुम्हाला सिलेबस त्या ठिकाणी टीपीए एक्झाम नुसार घेतलेला आहे आणि सध्या तुमच्याकडे कमी दिवस बाकी आहेत, म्हणून आपण याची फीस देखील आता कमी केलेली आहे. 499 मध्ये तुम्हाला सर्व सिलेबस कव्हर करता येणार आहे. तुम्ही फक्त 5 ते 7 दिवसही दिले, व्यवस्थित प्रॉपरली हे व्हिडिओ बघून घेतले, तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. कन्सेप्च्युअली तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन समजणार आहेत. बरोबर, तर आपण पुढचा पॅटर्न या ठिकाणी क्लिअर करूया. अ सम ऑफ ₹73,500 is to be divided among A, B, C, D in the ratio 3:7, 9:11. What will be the sum of the shares of A and D here? तर आपल्याला काय करायचंय, सम ऑफ काढायचंय. कोणाच्या शेअर्सची, ए आणि डी च्या शेअर्सची काढायचंय. मग आता बघा, 3 7 पार्ट, याचे 9 पार्ट्स, याचे 11 पार्ट्स. बरोबर, तर आपण लिहून घेऊया, ए साठी आहे, बी साठी आहे, सी साठी आहे आणि डी साठी आहे. तर यांची सम तुम्हाला टोटल ही दिलेली आहे. सो रेशोची सम आपण करून टाकूया. या रेशोची सम किती मिळणार आहे, 3 आणि 7 10 आणि नंतर हे 20, तर 30 ही सम मिळणार आहे. 30 पार्ट्स बिलोंग्स टू दिस अमाउंट 73,500, राईट. तर काय होईल, 0 0 कॅन्सल होईल. सो 1 पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. 3 ने डिवाइड करूया, काय होणार आहे, 3 दुने 6, 3 दुने 6, रिमाइंडर 1, एकावर घेतला 3, 3 4 जा 12, 3 4 जा 12, रिमाइंडर 1, 1 आणि 5, 3 5 जा 15 आणि हा 0. ओके, तर 1 पार्ट आपल्याला 2450 मिळाला आहे. तर आपल्याला ए आणि डी करता काढायचा आहे. तर ए ला पण सेम अमाउंट ने मल्टिप्लाय करा, डी ला पण सेम व्हॅल्यू ने मल्टिप्लाय करा. याला पण 2450 ने मल्टिप्लाय करा, याला पण 2450 ने मल्टिप्लाय करा आणि त्यांची सम नंतर आपण करू शकतो. तर आपण याला मल्टिप्लाय करूया, 11 0 0, 11 5 जा 55, कॅरी इज 5, 11 चोक या ठिकाणी 44 आणि 5 किती झाले, 49 पैकी 9, कॅरी 4, 11 दुने 22 आणि 4 26. ओके, आता याचं करूया, 3 0 0, 3 5 जा 15, कॅरी 1, राईट. त्यानंतर 3 4 जा 12 आणि 1 13, कॅरी 1. त्यानंतर 3 2 जा 6 आणि 1 7. त्यांची सम पटकन करा, 0
5 आणि 5 10, कॅरी 1 ह्या ठिकाणी 10 आणि 3 13, कॅरी 1, 7 आणि 7 14, कॅरी 1 3, तर या ठिकाणी 34,300 ऑप्शन नंबर डी मध्ये याचा आन्सर तुम्हाला मिळाला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या लॉजिकने अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर नक्कीच तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तुम्हाला मी याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देऊन देणार आहे, तुम्ही नक्कीच ती बघू शकतात आणि तुम्ही हे क्वेश्चन पुन्हा एकदा रिकॉल करू शकतात. आता बघूया आपण कॉइन्स वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो रेशो मध्ये, असं मला वाटतंय, असं माझं प्रिडिक्शन आहे. जर एखाद्या शिपला हा कॉइन्स वरती क्वेश्चन विचारला गेला तर नक्कीच तुम्हाला याचं लॉजिक क्लिअर पाहिजे. अजून काही व्हरायटी ऑफ टाइप्स आहे याच्यामध्ये ऍडिशनल, ते पण मी एक्स्ट्रा यामध्ये ऍड करून दिला आहे. नक्कीच तुम्हाला तो पॅटर्न आला तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे. तर बघा, जाऊया आपण या प्रश्नाकडे. काय आहे प्रश्न तो समजून घेऊया. अ बॅग कंटेन्स 50 पैसे. एका बॅग मध्ये 50 पैसे. ओके, देन 25 पैसे, राईट, देन 20 पैसे. ओके, इन द रेशो 4:3:2. यांचा रेशो आहे 4:3:2. द टोटल रुपीज इट इज किती आहेत ते 441 रुपीज आहेत. व्हॉट इज द नंबर ऑफ 50 पैसे कॉइन्स. तर रुपये तुम्हाला माहिती, तुम्हाला मी आधी सांगितलंय की हा रेशो आहे ना आपल्याला कॉइन्सचा असतो, हा रेशो कॉइन्सचा असतो. याला आधी रुपीज मध्ये आणायचं का, कारण की तुम्हाला टोटल रुपये या ठिकाणी दिलेले असतात. टोटल रुपीज इज इक्वल टू 441 हियर. बरोबर. मग आता आपण काय करणार, लक्षात घ्या, 50 पैशाचे 4 कॉइन आहेत, तर त्याला आपल्याला रुपीज मध्ये करायचं आहे. तर रुपीज मध्ये करताना हे 2 कॉइन लागतात 1 रुपीज बनवायला, सो याला डिवाइड बाय 2. 25 पैशाचे 4 कॉइन लागतात 1 रुपीज बनवायला, सो याला डिवाइड बाय 4 करावं लागेल. 20 पैसे असे एकत्र केले तर 5 कॉइन लागतील 1 रुपीज बनवायला, सो याला 5 ने डिवाइड करावं लागेल. मग आता याला सिम्प्लिफाय करताना तुम्हाला फ्रॅक्शनला सिंपल रेशो मध्ये आणताना एलसीएम घ्यायला सांगितलेला आहे डेनोमिनेटरचा. मग यांचा एलसीएम घेऊया. 4 आणि 5 आणि 2 चा तो 20 होऊन जाईल. तर या 20 ने सर्वांना मल्टिप्लाय करून याला सिम्प्लिफाय करायचं काम आधी करायचंय. 20 ने याला मल्टिप्लाय, 20 ने याला पण मल्टिप्लाय आणि 20 ने याला पण मल्टिप्लाय. मग काय होईल, यातला सिम्प्लिफाय करूया 10, याला सिम्प्लिफाय केलं तर 5. ओके, 5 4 जा 20. ओके, 10 4 जा 40 हियर, 3 5 जा 15 हियर, 2 4 जा 8 हियर, राईट. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला टोटल रुपये माहिती, सो टोटल सम आता यांची करायची रुपीजची. 40 आणि 15 55 55 अँड दिस 8 63. सो 63 टोटल पार्ट्स आर कंपेअर्ड विथ टोटल रुपीज 441. ओके, तर 9 ने याला डिवाइड करता येणार आहे. सो काय होणार आहे, 9 7 जा किती 63. तर 9 ने याला डिवाइड करूया, काय होईल, 9 4 जा या ठिकाणी 36. 9 4 36, रिमाइंडर इज 8, 8 and 1 81. ठीक आहे, 9 9 जा 81, तर या ठिकाणी 49. सो 7 1 जा 7 7 जा, सो 1 पार्ट इज इक्वल टू 7. 1 पार्ट इज इक्वल टू 7. 1 पार्ट 7 आला. आपल्याला विचारलं काय, 50 पैसे करता विचारलेला आहे. 50 पैसे करता विचारलेला आहे, तर 50 पैसे साठी किती पार्ट्स आहेत, किती रुपये आहेत, 40 पार्ट्स आहेत रुपयांचे. तो याला आपण या ठिकाणी 7 ने मल्टिप्लाय करू, तर 7 4 जा 28, 280 रुपीज आपल्याला या ठिकाणी मिळाले. कशा प्रकारे, 50 पैसे प्रमाणे. परंतु आपल्याला काय विचारले, कॉइन्स विचारला आहे. सो परत पुन्हा कॉइन्स मध्ये आणावं लागेल. सो कॉइन्स मध्ये याचे दुप्पट करावे लागतील. सो दुप्पट याचे किती होतील, 560 होऊन जातील मित्र. ठीक आहे, 560 होऊन जातील. तर याचं आन्सर 560 आहे. आय होप तुम्हाला हे लॉजिकल पद्धत, ही मेथड समजली असेल आणि नक्कीच तुम्हाला याच्याने सॉल्व्ह करता येतील. बरोबर. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असाही बघता येईल, 50 पैसे करता विचारलेलं आहे, सो 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे, पण 4च्या मल्टिपल मध्ये सर्वच आहेत. सो हे लॉजिक तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. याची प्रॅक्टिस करा, लिहून घ्या, समजून घ्या. जर असा प्रश्न विचारला गेला तर नक्कीच आपल्या स्टुडंट्सचा या ठिकाणी रॉंग होता कामा नये मित्र. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या अशाच प्रश्नाकडे. कॉइन्स वरती अजून एक प्रश्न या ठिकाणी बघूया. 252 coins are in the form of 1 rupees 50 paise and 20 paisa coins and their number is in the ratio 5:4:3. ओके, तर लक्षात घ्या 5:4:3 कॉइन्सचा रेशो आहे रे, आणि टोटल पण कॉइन्सची संख्या माहिती आहे. सो आता रुपीज मध्ये आणायची गरज आहे का, अजिबात आवश्यकता नाहीये. कॉइन्स एकूण कॉइन्स दिले असतील तर रुपीज मध्ये आणायची गरज नाही, पण टोटल रुपीज दिले असतील तर मात्र तुम्हाला त्याला रुपीज मध्ये आणणं आवश्यक असणार आहे. बरोबर. मग आता काय करायचंय, या एक्झाम्पलला सॉल्व्ह करताना 5 + 4 9, 9 + 3
12 parts. These 12 parts belongs to 252 coins. 252 coins. बरोबर. मग 12 ने याला भाग द्या. 12 दुने 24, एकावर घेतला 2, 12 एक 12. तर एक पार्ट आपला 21 चा झाला. आपल्याला विचारलंय व्हॉट इज द नंबर ऑफ 50 पैसा कॉइन. तर हा 1 रुपीज करता होता, हा 50 पैसा करता आहे. तर याला पण 21 ने मल्टिप्लाय करून टाका. ओके. तर 4 4 2 जा 8, 84 या ठिकाणी 84 काय मिळाले डायरेक्टली कॉइन्स मिळून गेले. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. आन्सर विल बी ऑप्शन बी. तर रुपीज करायची आवश्यकता नाही, डायरेक्टली काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे करता येणार आहे. राईट. चला जाऊया पुढच्या नेक्स्ट एक्झाम्पल कडे. अ पिगी बँक कंटेन्स 1 कॉइन, 1 रुपीज कॉइन. ठीक आहे. ₹2 कॉइन, ₹5 कॉइन in the ratio 5:9:4. if the total amount in a piggy bank 860 rupees. ठीक आहे. या ठिकाणी रुपीज मिसिंग आहे. then how many 5 coins are there? 5 rupees coins, 5 rupees coins are there in it. ओके. तर या ठिकाणी 5 रुपयाप्रमाणे किती कॉइन्स असणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपण याला समजून घेऊया काय होणार आहे बघा. 1 रुपयाप्रमाणे दिलेलं आहे ते लिहूया या ठिकाणी. देन 2 रुपीज प्रमाणे आहे ते पण घेऊया आणि 5 रुपीज प्रमाणे आहे ते पण या ठिकाणी घेऊया. 5:9:4. ओके. हा रेशो आहे. हा रेशो कसला आहे? कॉइन्सचा रेशो आहे रे. हा कसला रेशो आहे? कॉइन्सचा रेशो आहे. इफ द टोटल अमाऊंट 860 रुपीज आहे. टोटल अमाऊंट ती पण माहिती आहे 860 रुपये. आता व्यवस्थित या ठिकाणी हे एक्झाम्पल समजून घ्या. इम्पॉर्टंट आहे. जर त्यांना लेवल इन्क्रीज करायची आहे तर मग ते ह्या पॅटर्न वरती जाऊ शकतात. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे. काय करायचंय बघा. रुपीज मध्ये आता याला आणावं लागणार आहे. तर 1 रुपीजचे कॉइन आहेत. सो याला मल्टिप्लाय 1 ने करावं लागेल. सो इथं 5 रुपीजच होतील. याला आता डिवाइड नाही करावं लागेल. जेव्हा फ्रॅक्शन असेल म्हणजे 25 पैसा, 20 पैसा. ठीक आहे. हे काय एक प्रकारे फ्रॅक्शन मध्ये आहे. 25 पैसा म्हणजे 1/4 1 रुपीजच्या. 20 पैसा म्हणजे 1/5 1 रुपीजच्या. परंतु हे डायरेक्टली अमाऊंट आहे 2 रुपीज. तेव्हा मल्टिप्लाय करावं लागणार आहे. डिवाइड करायचं नाही. म्हणजे कॉइन्स मला 9 कॉइन्स आहेत 2 रुपीज प्रमाणे, 2 रुपीज प्रमाणे. तर मला याचे दुप्पट करावे लागतील. डायरेक्टली याला मल्टिप्लाय 2 रुपीज ने करावं लागेल. 9 2 जा 18 रुपीज ते होऊन जातील. याला आता 4 5 जा 20 रुपीज ते होऊन जातील. राईट. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हा रेशो मिळू शकतो. सो याला आता टोटल एकत्र करा कारण की तुम्हाला टोटल अमाऊंट माहिती आहे. सो मग आता बघा 18 आणि हे 20 किती होतील? 38 आणि 5 43 पार्ट्स बिलॉंग्स टू टोटल रुपीज जेवढे गिवन आहेत ते 860. ओके. 43 चे डबल केले तर 86. ओके. म्हणजे हा 0 20 तर एक पार्ट झाला 20 चा. तर आपल्याला विचारलंय 5 रुपीज कॉइन किती आहेत त्या ठिकाणी. मग 5 रुपयाप्रमाणे रुपीज आधी ठरवून घ्या. या 20 ला या 20 ने मल्टिप्लाय करा. 400 रुपये त्या ठिकाणी होतील 5 रुपीज प्रमाणे. तर आता 5 रुपीज प्रमाणे कॉइन बघायचे म्हणजे 5 ने बघावं लागेल. सो 5 8 जा 40. सो 80 कॉइन्स आहेत. 80 कॉइन्स आहेत. ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी मध्ये आहे. चला समजलं आहे सर्वांना. आय होप क्लिअर झालं असेल. नसेल क्लिअर तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्याल. तुम्हाला अवश्य ते समजून जाणार आहे. ठीक आहे. रुपीज मध्ये करताना काळजी घ्या. हे पैशांमध्ये असतील तर डिव्हाइड करावं लागेल. रुपीज मध्येच असतील तर डिव्हाइड न करता तुम्हाला मल्टिप्लाय करून रुपीजचा रेशो गेट करता येणार आहे. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता बघा. अ बॅग कंटेन्स ₹310 in which 5 rupees, 2 rupees and 1 rupees coins are in the ratio 4:3:5. ठीक आहे. हा जो आहे 5 रुपीज करता आहे, हा जो आहे 2 रुपीज करता आहे आणि हा जो आहे 1 रुपीज करता आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ 5 रुपीज कॉइन. तर 5 रुपीजच्या कॉइन्सची संख्या आपल्याला शोधायची आहे. पुन्हा एकदा आपण रुपीज टोटल 310 आहेत. सो आपण या कॉइन्सला कशामध्ये आणायचं? रुपीज मध्ये आणायचं. मग आता काय होईल? 5 रुपयाप्रमाणे. सो 5 4 जा 20. ठीक आहे. 2 रुपीज प्रमाणे 3 2 जा 6. 5 into 1 5. ओके. आता टोटल डायरेक्टली यांची करून टाकायची. 26 आणि 5 31 पार्ट. 31 पार्ट बिलॉंग्स टू 310 रुपीज. ओके. 310. मग याने आता डिवाइड होणार आहे. काय होईल? हा 0 इकडे 10. एक पार्ट झाला 10चा. आपल्याला 5 रुपयावरती काम करायचंय. 5 रुपीजचं फाइंड आउट करायचंय. 10 ने त्याला मल्टिप्लाय करून घ्या. 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती होऊन जाईल या ठिकाणी? 200 होऊन जाईल. 200. आता पुन्हा कॉइन्स काढायचे आपल्याला. पुन्हा कॉइन्स काढायचे तर 5 ने भाग द्यावा लागेल. ओके. 5 4 जा आणि 0 40 कॉइन्स 5 रुपीज प्रमाणे या ठिकाणी असतील. 40 कॉइन्स
₹5 प्रमाणे या ठिकाणी असतील. राईट, चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. माझा तुम्हाला हा क्वेश्चन मी ऍज अ होमवर्क म्हणून ठेवतोय. आशा करतो की तुम्हाला सर्वांना या सिंपल क्वेश्चनचं याच पॅटर्न वरती आधारित या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला सांगता येणार आहे. नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती नेक्स्ट प्रिडिक्शन सिरीज पाहिजे त्याचंही कमेंट करा. नक्कीच मी प्रयत्न करेल त्यावरती प्रिडिक्शन क्वेश्चन या ठिकाणी घेण्याचा. तर भेटूया मित्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच. त्याआधी तुम्हाला एक छोटीशी माहिती पुन्हा एकदा, तुम्हाला जर कमी कालावधीमध्ये आपल्या लेक्चर्स थ्रू टीपीएच्या सिलेबस नुसार महत्वाच्या व्हिडिओद्वारे समजून घ्यायचे असतील, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असतील तर ही बॅच तुमच्यासाठी फक्त आता 499 मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. 5 टाइम्स व्ह्यू आहेत, 6 महिने तुम्हाला व्हॅलिडिटी या ठिकाणी मिळणार आहे. राईट, तर नक्की त्याचा सर्वांनी फायदा घ्या आणि या कमी स्पॅम मध्ये नक्कीच सर्वांनी हे रिव्हिजन करून जा आणि प्रिडिक्शन जे टॉपिक वाईज मी ह्या बॅच मध्ये देणार आहे ते सर्व करा. जवळपास 14 ते 15 टॉपिक्स आहेत, त्या सर्वांवर तुम्हाला मी अशा प्रकारे प्रिडिक्शन टॉपिक वाईज क्वेश्चन त्या बॅच मध्ये देणार आहे. युट्यूब वरती एक 4 ते 5 टॉपिक मी तुम्हाला नक्कीच कव्हर करून देणार आहे. भेटूया मित्र, धन्यवाद, थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.